इतकं वेड व्हायचं, भक्तीमध्ये इतकं तल्लीन व्हायचं की लोकेशने आपला नाव हा किडा पाडायला पाहिजे. इथलं येडं लोकेशने आपली येडं म्हण द्यावं पाहिजे. इथलं येडं व्हा देवांसाठी. आता मला तुम्ही देखील ना तू नव्हतं वयस ना ज्या मला युट्यूबला देतात त्याने जे करायचे फक्त नाव ऐकून येले त्यावेळी देखील राहणार. मी ऊन होतो वयस मन म्हणत चालू शे देखील राहणार. लोके महाराज पुरा अंगात राहणार, महाराज पुरा नाची राहणार, महाराज नाची राहणार पण त्यांना बजनेश्वर नाची राहणार. कारण आमच्या वारकऱ्यांना शिकवण आहे नाचू कीर्तनाच्या रंगीत ज्ञान दीप लावू जगी. अजून सांगू का, कीर्तन करावं नामदेवरायांनी आणि कीर्तनात नाचावं माझ्या जगाच्या मालकानं. किती नाचावं? नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, कमरेचं पितांबर सुटलं तरी भान नव्हतं एवढा नाचत होता. जर जगाचा मालक नाचतोय, आमचा बाप नाचतोय, मग आम्ही नाचतो ते काय लाज वाटासारखे ना नाही ते उत्सुक दो बाकी ना किडा पाडतो उत्सुक आम्हाला मग मना अंगाय आला तुम्ही बाप पीक बरी काय काय. अरे आमच्या संतांची शिकवण जर का अशी लाज ठेवली असती समाजातील तर माझ्या मीराबाईच्या सोबत माझा कन्हैया नाचला नसता. समाजाची लाज ठेवली असती तर माझ्या मीराबाई सोबत कन्हैया नाचला नसता. पायात घुंगरू बांधून नाचली. गरीबाची नव्हती बरं. एखादी गरीबनी पोर नाचते ना ते लोक ते अर्थात तिले बी बदनामच कर. पण एखादी गरीबनी पोर नाचते तर लोक आता बी मान्य नाही करता जाऊ द्या हो असं कर देतात. पण गरीबाची नव्हती, राजकन्या होती तरी पायात घुंगरू बांधून नाचली. कशी ऐका ना. चांदी की दीवार न तोड़ी मीरा ने घर छोड़ दिया, एक धनवान की बेटी ने प्रभु से नाता तोड़ दिया. धनवान की बेटी ने प्रभु से नाता तोड़ दिया, एक धनवान बेटी ने प्रभु से नाता तोड़ दिया, एक धनवान बेटी ने प्रभु से नाता तोड़ दिया. कदाचित तुम्ही भगवंताचं नामचिंतन करायला लागले, भगवंताची सेवा करायला लागले, तुम्हाला सगळेच लोक चांगलं म्हणतील, अजिबात अपेक्षा ठेवायची नाही ताई. बरोबर आहे ना. समाज कधीच कोणाला चांगलं म्हणत नाही. पतिव्रता सीतेला सुद्धा बदनाम करणारा समाजातच कोणीतरी एक होता. पण नालायकानं बदनाम केलं, नालायकानं बदनाम केलं. पण जेव्हा संतांनी चरित्र लिहिलं तर पतिव्रतेच्या यादीत नाव आलं. म्हणून नालायक काय म्हणायला याकडे देखापेक्षा चांगला काय म्हणायला हाय देव. आणि चांगला कधीच दुसरा मा दोष देखत नाही, तो चांगला रास. बरोबर आहे ना. क्योंकि चांगल्यांचे विचारही तसे असतात. बुरा देखन मै गयो बुरा मिला न कोई, जब घट भीतर देख लिया तो मुझसे बुरा न कोई. चांगला माणूस स्वतः चूक शोधतो, दुसरा चूक त्याला दिकत नाही. आणि दुसऱ्याने चूक जर दिकायला लागले ना समजदार माणूसने आज सामावं राहून स्वतः विचारू आपली तेवढी लायकी शेका की आपण त्या माणूसना दोष काढू शकतो. असं काही काही लोक इथला जेडशाना राहतात, ज्याच्या बायका ऐकते त्या बी आमलेशी काढतात. तसं नाही करू महाराज, तू गारे नाही काय दिसेल पण तरी तू बायको ऐकत नाही. तू 3 दिन जाणार रावण्या करा ना खिचडी टाकतो, खिचडी नको टाकू तर खिचडीच काय राहणार. तू माझी काढशी का. सांगायचं तात्पर्य लोकांच्या नादी लागायचं आणि लोक चांगल्यात पण दोष काढतात. फॉर एक्झाम्पल हा लाईट लावलाय तुम्ही दादाश्री काकाश्री, हा लाईट लावलाय कशासाठी दादा भाऊ? उजड करण्यासाठी. हा लाईट कशासाठी लावले ताई? उजड करण्यासाठी. हा लाईट आपण उजड करण करता लावतोस. आमचं मिरेकर बाबा हा लाईट आपण उजड करण करता लावतोस. पण जर ते लाईट लावणार तर तेच किडा पडतोस. बरोबर आहे ना. जडे उजाय करायला जाऊ का तेच किडा पडतोस. कोण या लाईट पाहिजे मी आहे ना चोरा चोरी करत नाही, मी देखच नाही गोष्टीच पण शिकत बाबा. मी लाईट ना जोडेच किडा पडतात जडे उजाय पाडत. पण मला एक सांगा, किडा असली काही लाईट बंद होस का? कारण त्या लाईटले पक्क माहिती किडा फक्त रात लागून पायटे लागून जातो. पायटे मरी जातच गोया माणसा काय आपण जाग नसेल मनीषीन हुशार लाईट असणे किडासने वर्ष लागानच नाही. कारण किडा पायटा मरी जातच. परमार्थ करत असताना लोक नाव ठेवणाऱ्यांच्या नादी लागू नका, टिंगल करणाऱ्यांच्या नादी लागू नका. आमचे युवराज बाबा आहेत, आमचे अंजनी वेरेकर, आमचे सगळे मंडळ आहे, आमचे महाराज जे माझे मास्तर भाऊ आहेत, इकडे आमचे रवी बाबा, माझे ज्ञानदादा, हे सगळे जवळचे लोक आहेत. संदीप महाराज असतील, माझे ज्ञानदादा मला पहिल्यापासून पाहत आहेत. इथला किडा पाडा लोकेश नाही, इथला किडा पाडा.
पण मना डोकामा एकच होतं, ज्याला जे पटे तो ते बोले मला दुसरा ईशने सांगेल महाराज तुमले असं बोल राहतात बोलू देऊ कारण हुशार पुत्राने भुकणारा पुत्राने वर्ष लागू नये आणि मी पुरा खानदानी पुत्रा लागसच नाही. विचारी काय वर करतात पाठ कशी मी आम्ही वापरले घ्यायला सोपं आहे ना महाराज. आता तुम्ही बसेल शेतकरीच होती ना बाकीला, आता नोकरी नाही जात येईल होती पण शेतकरी ना स्टोरी ना आपण तर जुना शेतकरी इथून 25 वर्ष अगोदर प्रत्येकाकडे 2 व्हीलर 4 व्हीलर गाड्या नव्हत्या म्हणून बाजाराला जाताना कशा जायचे संदीप बाबा बैलगाडी पण किंवा पैदल जायचे पायी जायचे. मग बैलगाडी ज्या शेतकरीकडे राहा ना तो शेतकरी ना पुत्रा बी पाहायला राहा. बैलगाडी जुपी शेतकरी बाजारला जाणं होतं, बाजारसाठी बैलगाडी जुपी शेतकरी बैलगाडी जुपी निघणार तिथं मग पुत्रा विचार करत आपला मालक नाही घ्या बैलगाडीचा आणि आपण घर काय केला पाडत होतो आपण तिचा पुत्र बैलगाडी मागे आता बाजार मागे बैलगाडी सोडली नाही शेतकरी बाजार करायला नाही घ्या सोबत लई होता चारा बैल चारा टाकते ना पुत्र दे किरायला आपला मालक बाजारला घ्या आपला सोबत एक बैले चारा काय राहणार आपण उपाशी कुठे आले काय म्हणा आपण बी पोट निकडी वरली म्हणे अहो चरायला नाही घ्या पुत्रा पोट बरा करता इथला दूर नाही घ्या इतका दूर नाही घ्या तोपर्यंत मालक बाजार करी उन्हा बैलगाडी दूर आहे घर नाही घ्या. हा उन्हा जरी बैलगाडी सोडेल होती तर बैलगाडी सोडेल होती बैलगाडी बी दिखणी नाही मालक बी दिखणार नाही म्हणे नक्कीच म्हणा मालक आता घर घ्यावी मग ते माल बी घर जाणं पडेल. येताना बैलगाडी आणि मालक सोबत होता म्हणून पुत्राला कोणा त्रास होता का. आता एकलं जाणे एकला पुत्रा त्यांना जात ना सुटणा जाऊ देत असं दुसराच ना त्रासच नाही दादा आपला आपला पुत्राच ना त्रास राहा काय मत आहे तुम्ही तर आहे ना तुम्ही जर आडे बंगला बांधा ना म्हणा तुमले मुंबईला फोन करता का ए भीममाना प्लॉट माहिरा ना कोण सांगत जोडीलाच राहतस ना आजूबाजूला हा मुंबईवाला थोडी फोन करतात म्हणे त्रास दुसरा ना नाही जीवराज बाबा आपला आपला कुत्राच ना त्रास राहत ते कुत्राला ते एकलं जा नाही एकलं कुत्रा तर किशने बडा बद कुत्रा गोया वाई घ्या आणि एकलं कुत्रा तर किशने बडा कुत्रा बुकाला लाग्या ते कुत्राने बडा सारा करता का इथला बद कुत्रा त्याच ना तोंडे लागा चालणार नाही कुत्रा खानदानी होई मन माय चारी पाय वर कधी ना पाठीशी नाही याव करायला लागणार आणि प्रत्येक पोळीनं मालक राहत त्याच ना मी पोळीनं एक मालक होता ते म्हणे बॅगेर आपले सोट्या द्याले ते कुत्र म्हणे आई सोपं आहे तुम्हाला तोंडे लागापेक्षा पाठ बसली देऊ याव करले हो कुल्ला गाव माझ्या कुल्ला गाव ना कुत्रा बी गोया ना एकलं कुत्र देखील बुकायला लागेल पण त्या कुत्रांना ठरवलं होतं बुकणारा कुत्राने भाषे लागणं तरी मी तसंच करत त्याने चारी पायवर करते ना पाठ कशी नाही याव करायला लागलं त्याच ना मला एक मालक होतं म्हणजे सोडदारी बी घ्या आपले ते कुत्र कस तरीच घर लग्न मालक ना दारमा उभं राहिलं स्वतःच्या मनाशी संवाद साधायला लागले ते कुत्र म्हणे नालाय कसं काय म्हणे मी तुमले कोण सांगितलं बोलले सांगितलं भुकणारा कुत्रा नालाय कसं तुमले गायलो निर्मली मी तुम्हाला भुकणारा वर्ष लागतो मला म्हणा मालक भेटता म्हणे सांगायचं एवढ्यासाठी या परमार्थ करत असताना जर तुमची टिंगल करत असतील तुमची टवाडकी करत असतील तुमची बदनामी करत असतील तुम्हाला नावं ठेवत असतील त्या नावं ठेवणाऱ्या टिंगल करणाऱ्या भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागू नका जगाचा मालक भेटल्याशिवाय राहत नाही ही आपली खात्री आहे. भुकणाऱ्या दिवस जरा बोली बरोबर आहे का नाही आपण सांगू का मी इथला नंबरला धारण करलेस ना म्हणजे आपण काय नाक बाबा नाही शकत पण होता वयस तवरून नंबर राहतच आपण तिथला नंबर तर माहिती शका माझं जर कोण सांगा ना पण बाबा जर एकटा कोण राहतो कुटुंबाबद्दल महाराज बघ चौन असा रागी राहता असं कापड बरं आहे की त्यात दही नाव असं नकार बाबा मारा माऱ्या नका कर जात आज गंध म्हण राहिला तुम्ही गाण कुठे फेकतास भुका लावा फेकतास ना जी गाण समजतास ना तुम्ही गाण जागावर गाण फेकायला जातास ना ती गाण सुद्धा एक दिन ट्रॅक्टरमा किंवा गाडीमा बशीशने बाहेर जास जर गाणी इज्जत व्हायचास मी ते 2 पायना माणूस म्हणे व्हावा नाही का मनीषी टोकणारे वर्ष कधीच लागणार नाही. एखादी बाई जर मंदिरवर जासवे ना आपला काही होत नाही ना नाही माहिती चांगलं तर राहिली असं म्हणले बरोबर आहे ना बाकीने 150 ना बिकू हो माय का मंदिरवर चालली लगे बिकू सांगा मग होत आई ती गण देव करायला लागत बापरे तिना देव करा मग तुम्हाला काय बाबर उलटी गेली एखादा जर सांग महाराज तुम्ही वेशमुक्तीवर बारीक बोलतसो मास मच्छी खावार बारीक बोलत तुमले देखील असं वाटलं ना की माळा टाकलो एखादा माळा टाकीच नाही आणि गावा फिरायला घ्या त्याला मित्र बाकीना मित्र चांगला राहतो बाकीना किडा पाडणारा राहतो यशवंताला एखादा जर माळा टाकीना लगे मित्र सांगत काय रे तू का माळ करी होई घ्या ओ बापरे तू ते माळा टाकली नाही तू और आणि तुम्ही ते खाटकीन घरी उधारी राहायला शेर तिथला निधंदा
सुधरू दे ना त्याने कसा किडा पाठवायला. पण काही लोक जे चांगलं होतात ना ते तुझा आवडत नाही. म्हणून सांगतो बुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागूच नका. जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल देवाला डोळ्याच्या समोर ठेवा. एकच सांगा भगवंता फक्त तू आणि मी, तुझं माझं रिलेशन काय, नातं काय, मला तुझी भेट घ्यायची, मला जगाशी काही घेणं देणं नाही. आणि असं जर ठेवलं ना, तुम्हाला जर कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला युवराज बाबा, तुमची कितीही टिंगलटवाडकी केली, मला खात्री आहे काय होतं माहितीये का, बदनामी का पल क्या पाया है, राधे 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 राधे.